खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। सत्यविजय सहकारी बँकेच्या नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार सोहळा। कुंडल येथे मामासाहेब पवार सत्यविजय सहकारी बँक राज्यात आदर्श निर्माण करेल असा विश्वास बँकेचे माजी अध्यक्ष व राजाराम बापू कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केला। येथे मामासाहेब पवार सत्यविजय बँकेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रशांत पवार व उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभात मार्गदर्शक म्हणून पवार बोलत होते। पलूस तालुका वकील संघटनेचे ॲडव्होकेट प्रवीण लाड मित्रमंडळाने सत्काराचं संयोजन केलं होतं। बाळासाहेब पवार म्हणाले, बँकेची सध्या गतीने वाटचाल सुरू आहे। बँकेने 300 कोटी रुपये ठेवीचा टप्पा ओलांडला आहे। यावर्षी 350 कोटींचा टप्पा पूर्ण करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे। बँकेचा IT विभाग स्ट्रॉंग असून सायबर अटॅक होऊ नये म्हणून दक्षता घेतलेली आहे। नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत पवार म्हणाले, संस्थापक क्रांतीवीर मामासाहेब पवार व बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची प्रगती गतीने सुरू असून बँक अव्वल स्थानी आणण्यासाठी अथक प्रयत्न करू। बँकेने चालू केलेल्या सर्व प्रगत प्रणाली सुरक्षित असून बँकेचा नवनवीन सुविधा देण्याचा सतत प्रयत्न असेल। नजीकच्या काळात बँकेच्या काही नवीन शाखा सुरू करणार आहे। यावेळी पलूस तालुका वकील संघटनेच्या वतीनंही अध्यक्ष प्रशांत पवार व उपाध्यक्ष रावसाहेब वाकळे यांचा सत्कार करण्यात आला। समारंभ प्राध्यापक प्रताप लाड, भीमराव लाड, ॲडव्होकेट प्रवीण लाड, डॉक्टर सुशील गोतपागर, क्रांती कारखान्याचे अधिकारी विजय लाड, बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव पाटील, दिलीपराव नलावडे, ग्रामविकास अधिकारी महादेव यल्लाटे, संचालक HP पवार, मामा सूर्यवंशी, माजी उपसरपंच माणिक पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक, वसंत सावंत, चंद्रकांत कदम, वसुली अधिकारी अरुण लाड, आप्पा विभूते, रघुनाथ भिसे आदी मान्यवर उपस्थित होते। आणि ते परिपत्रक लगेच पुन्हा दुसऱ्या महिन्यात त्याचं परिपत्रक वेगळं येतं आणि त्यात खूप काही वेळेला समजून घेण्यात अडचणी निर्माण होतात। त्यामुळं IT डिपार्टमेंट हे स्ट्रॉंग असावं लागतं। शेवटी IT डिपार्टमेंट स्ट्रॉंग कशासाठी, तर सायबर अटॅक होऊ नये। सायबर अटॅक होतो कशामुळे, लोकांच्या पैशावर, लोकांच्या पैशावर होतो, लोकांनी पैसे ठेवले म्हणून तो होतो। म्हणजे शेवटी मध्यवर्ती आलं कोण पैसे ठेवणार, माणूस। म्हणून मी नवीन चेअरमनला सांगितलं होतं की ऑपरेशन एकट्या दुकट्याने करायचं असतं, पण तो ऑपरेशन हे अनेकांना घेऊन करायचं असतं। आता ते त्यांच्या रावसाहेब वाकळे असलेल्या नवीन संचालकांच्या खूप अंगवळणी पडते। ते करताना नियम आलेच। रावसाहेब वाकळेंचा असा आहे की 18 साली त्यांनी अंतर्गोला ब्रांच मागून घेतली, आपण ब्रांच सगळ्यांची ट्रान्सफर केली। तिसऱ्या वर्षी 65 लाखाचा नफा त्या ब्रांचला दिला आणि ठेवीमध्ये सुद्धा खूप आघाडी आहे। खरोखरच